सोलापुर शहर में न्यू बुधवारपेट रमाबाई अंबेडकर नगर में 12 साल लड़का राज अमित डावरे अपने दोस्तों के साथ खेल रहा था कि अचानक लाइट डीपी के पीछे छुप गया। तभी डीपी लाइट खंभे का ढक्कन खुला रहने से जोरदार शॉक लगा, जिस कारण 12 साल अमित डावरे काफी गंभीर हालत में बताया जा रहा है, जिसे इलाज के लिए सोलापुर सिविल अस्पताल लाया गया है। सोलापुर शहर में डीपी का ढक्कन खुला रखने के कारण ऐसी घटनाएं दिन ब दिन बढ़ती जा रही है। आखिर इसका जिम्मेदार कौन? खेळता त्याला शॉक बसले। कुठं झाला हा प्रकार? रमाबाई अंबेडकर तुम्ही शिवीला आणला? आम्ही शिवीला आणला। इकडे काय झालं होतं? 2-3 ठिकाणी दवाखाना प्रायव्हेट पण केला आम्ही। तिथं काय इलाज होत नाही सांगितलं, जास्त सिरियस असल्यामुळे मग इथं 2-3 वेळेस आम्हाला पाठवले। मग लास्ट टाइम तिथं आलो। इथं काय झालं आता? इथं पण आता तेच सांगायला लागले, खूप सिरियस आहे। तुम्ही बोला। नंतर मी गेल्याशिवाय माझं घर बघत नाही। माझं पोरगं खेळता खेळता गेलंय तिथं, तिथली जागा सुरक्षा नाही। कशाचा शॉक लागला मुलाला? करंट बसला त्याला डीपीचा। उघडी होती का डीपी? ते डीपी उघडी होती, तिथं काय सुरक्षा जागा नाही। कधी झाला हा प्रकार? गुरुवारी 10 तारखेला संध्याकाळी सायंकाळी 7 वाजता झालं। तसं नको व्हायला। आता ह्या बाळाला अपघात झालाय, परत असं कुणाला होऊ नये म्हणून आमची अपेक्षा नाही। माझ्या लेकराला झालं तसं कुठल्या लेकराला होऊ नको। चाय करून खाणारे, त्यांच्या माझ्या बाप व्यवस्थित राहणार, पेणारा खाणारा आहे, गरीब आहे ते करून खाणारे। अमर कुमार डावरे, माझ्या पुतण्याचं नाव राज अमित डावरे। तो गार्डनमध्ये खेळत असता MSCBच्या DP जवळ जाऊन खेळता खेळता गेल्यामुळे त्याला तो शॉक लागला। तर MSCB प्रशासनाचं ह्या गोष्टीवर जरा पण लक्ष नाही। आता मी ॲक्च्युली जेवढे बी सोलापूरच्या DP सगळ्यांचे मी फोटो काढलेले आहेत आणि मी MSCBचे जे प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांना मी मंत्रालयामधून दाखवणार, कारण मी मुंबईलाच असतोय, तिथून सगळे सूत्र हलवणार। माझ्या पुतण्याला जर काय झालं तर जबाबदार फक्त MSCBचे अधिकारी लोक राहतील। जरा जरी काय झालं ना तर त्याची जबाबदारी फक्त अधिकारी लोक राहतील, एवढं मी सांगू इच्छितो। कारण मी एकही इथले सोलापूर सिटीतलं एक कुठलं हॉस्पिटल सोडलेलं नाही की तिथं माझ्या पुतण्याला घेतलेलं नाही। की आता त्याची क्रिटिकल कंडिशन आहे, त्याचा जबाबदार फक्त MSCB अधिकारी आहेत आणि ह्यांचं मी बरोबरच करणार आणि केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्यांना यांच्या खुर्च्या घालवणारच। जिथवर